हाय मित्रांनो, तर बीड जिल्हा पोलीस भरतीची जी आहे तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी एकत्रित प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर हे तुम्ही बघू शकता. तात्पुरती निवड यादी व तात्पुरत्या प्रतीक्षा यादीबाबत कोणत्याही उमेदवार यांना कसल्याही प्रकारचे आक्षेप असल्यास त्यांनी दिनांक 26/3/2026 रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत दिलेल्या ईमेलवरती सादर करायचे आहे. तर ही बीड जिल्ह्याची तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी आहे. तर आपण काय करू, एकदा व्हॅकन्सी बघूयात. व्हॅकन्सी किती होत्या, तर इथे आपण व्हॅकन्सी बघू. पोलीस कॉन्स्टेबल, तर इथे जर बघितलं तुम्ही, धुळे, अकोला, नांदेड, पुणे, छत्रपती संभाजीनगर, आपला आहे भंडारा, बीड. तर बीडसाठी जर बघितलं तर टोटल 174 वॅकन्सी होत्या आणि त्यांनी जी लिस्ट लावली आहे तर ती आता ही PDF जरा त्यांनी स्कॅनिंग अशा प्रकारे केली आहे, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम होईल. तर इथे जी आपल्याला पहिली कॅटेगरी दिसते ती ओपन कॅटेगरी. तर ओपन कॅटेगरीसाठी टोटल किती जागा होत्या, तर आपल्या टोटल 32 जागा होत्या. तर त्यांनी 32 कॅन्डिडेट घेतलेले आहे. तर याचं जर बघितलं आपण काय करू, याचा स्क्रीनशॉट काढू. ओके, जाऊ द्या, तसं नाही करू आपण बघूयात. आता 32 जागा होत्या, तर त्यांनी इथे असं काही मेन्शन नाही केलेलं. फिमेल, आता जर इथे बघितलं तर 7 आणि फिमेलच्या 10 जागा, सर्व साधारण 7 जागा होत्या. तर 7 जागा म्हणजे नंतर इथे येईल बघा. तर त्यांचा 1 2 3 4 5 6 आणि 7 जर बघितलं तर 140चा आपला कट ऑफ गेलेला आहे. आणि फिमेल जर बघितलं, फिमेलच्या एकूण 10 जागा होत्या. तर फिमेलनुसार जर कट ऑफ बघितला तर फिमेलसाठी इथे बघता येईल आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर हे शेवटचं 135 वरती फिमेलचा कट ऑफ ओपन कॅटेगरीसाठी लागलेला आहे. तर मी तुम्हाला ही PDF थोडी अशी करून दाखवतो, म्हणजे कळेल तरी. ओके, अशा प्रकारे मी दाखवतो विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या जागा किती आहे. तर आपण ओपन कॅटेगरीसाठी बघितलं. तर आता आपण बघूयात ओपन कॅटेगरी प्रोव्हिजनल वेटिंग लिस्ट. ही जी खाली आहे ही प्रोव्हिजनल वेटिंग लिस्ट आहे. तर त्यांनी टोटल किती 26 कॅन्डिडेट हे ओपन कॅटेगरीसाठी वेटिंगसाठी घेतलेले आहे. तर हे झालं ओपन कॅटेगरीसाठी. इथे जर बघितलं आपण तर प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट अनाथ कॅटेगरी, अनाथसाठी त्यांनी दिलेले आहे 2 झाले. 119 वरती त्याचा कट ऑफ लागलेला आहे आणि तिथं वेटिंग लिस्ट पण दिलेली आहे. आणि आता आपण बघूयात SC कॅटेगरीसाठी. तर SC कॅटेगरीसाठी आपल्या जागा किती आहेत, तर एकूण 33 जागा आहे. 8 सर्वसाधारण आणि महिलांसाठी 10. तर अशा प्रकारे जागा आहे. तर 8 सर्वसाधारण म्हणजे 3 4 5 6 7 8. तर इथे जर बघितलं तर 134चा कट ऑफ दिसतोय आपल्याला. आणि इकडे जर बघितलं तर 10 एकूण महिलांसाठी जागा होत्या. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि फिमेल रिझर्वेशन 10. तर आपली शेवटची फिमेल 132 वरती आहे.
म्हणजे एस सी कॅटेगरीसाठी टोटल 134चा मेल आणि 132चा फिमेलसाठी कट ऑफ गेलेला आहे. बाकी जी वेटिंग लिस्ट आहे ती तुम्ही इथे बघू शकता. एस सी कॅटेगरीसाठी आता आपण बघूयात एस टी कॅटेगरीसाठी. एस टी कॅटेगरीसाठी वॅकन्सी किती होत्या? एकूण 22 वॅकन्सी होत्या, त्यापैकी 7 सर्वसाधारण आणि 7 महिला. तर इथे जर बघितलं आपण तर एकूण आपल्याला कट ऑफ जो बघता येईल 133चा कट ऑफ लागलेला आहे आणि फिमेलसाठी जर बघितलं तर 128चा कट ऑफ लागलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा कट ऑफ दिसतो आहे विद्यार्थी मित्रांनो एस टी कॅटेगरीसाठी. आता त्यांनी इथं बघा, इथं एस टी कॅटेगरीसाठी सर्वसाधारण 7 कॅन्डिडेट बघितले. तर 1 2 3 4 5 6 7 जर बघितले तर 7 इथेच होतात 132. बट हे जे 3 व्हॅकंट आहे ते कशाचे आहे ते कळण्यासाठी मार्ग दिसत नाही आहे. तर त्याचा जर विचार केला तर 131चा कट ऑफ होतो आहे आपला, नाही तर मग 133चा जनरलसाठी. मला तरी वाटतं आपल्या टोटल किती 22 वॅकन्सी आहे ना, तर त्यांनी किती कॅन्डिडेट घेतलेले आहे? 22च कॅन्डिडेट घेतलेले आहे. म्हणजे आपले हे इथेच असणार. बाकीच्या ज्या रिझर्वेशननुसार हे असेल, एक खेळाडू असेल, प्रकल्पग्रस्त असेल आणि 3 माजी सैनिक असेल आणि एक अंशकालीन उमेदवार, एक पोलीस पाल्य आणि एक आपला होमगार्ड. तर अशा प्रकारे इथे दिलं आहे त्यांनी. पोलीस चाइल्डचा जर बघितला एस टीसाठी 114, होमगार्डचा 123 लागलेला आहे. हे बाकी 3 एक्स सर्व्हिसमॅन असतील. ओके, तर हा झाला आपला एस टी कॅटेगरीचा. आता व्ही जे एन टीसाठी बघू आपण. व्ही जे एसाठी एकूण 5 जागा होत्या, 2 सर्वसाधारण आणि 2 महिला. तर याच्यामध्ये जर बघितलं तर एकूण 135चा कट ऑफ जनरलसाठी व्ही जे एमध्ये लागला आणि फिमेलचा 130 वरती लागला. तर बाकी वेटिंग लिस्ट तुम्ही बघू शकता. इथे खाली त्यांनी वेटिंग लिस्ट पण दिली आहे. इथे जर बघितलं तुम्ही एन टी सी, तर एन टी बी आणि एन टी डी साठी एक पण वॅकन्सी नव्हती. एन टी सीसाठी होती 2 वॅकन्सी, एक फिमेल एक मेल. तर यांचा कट ऑफ जर बघितला आपण 138चा मेलचा आणि 133चा फिमेलचा कट ऑफ लागला. आणि खाली वेटिंग लिस्ट पण आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर जर बघितलं आपण एस बी सी, विशेष मागास प्रवर्ग, तर इथे 6 वॅकन्सी होत्या, 3 मेलच्या 2 फिमेलच्या आणि एक जी होती ती आपली माजी सैनिकांची होती. तर इथे जर बघितलं तर 3 मेलचा कट ऑफ 135 वरती लागलेला आहे आणि फिमेलचा 133 वरती लागलेला आहे. खाली वेटिंग लिस्ट तुमची दिलेली आहे. आता इथे बघू लिस्ट ऑफ द ओबीसी कॅटेगरी. आता इथे जर बघितलं ओबीसीसाठी किती टोटल 6 जागा होत्या, सॉरी 40 जागा होत्या. म्हणजे ह्या पण बाकी कॅटेगरींपेक्षा ओबीसीला सगळ्यात जास्त जागा होत्या. आणि त्या खालोखाल ह्या एस सी कॅटेगरीसाठी आणि नंतर ओपनसाठी. तर ओबीसीसाठी 40 जागांमध्ये 12 ह्या मेलसाठी जनरलसाठी होत्या आणि 12 ह्या फिमेलसाठी होत्या. तर इथे जर बघितलं तर 12 आपले इथे होत आहे. तर कट ऑफ तो बघितला 136 वरती कट ऑफ गेलेला आहे. आणि फिमेलचा जर बघितला कट ऑफ आपण, फिमेलसाठी पण 12 वॅकन्सी होत्या. तर एकूण तो 131 वरती कट ऑफ ओबीसीसाठी फिमेलसाठी गेलेला आहे आणि 136 हा ओबीसी जनरलसाठी गेलेला आहे. आणि बाकी तुम्ही इथं वेटिंग लिस्ट बघू शकता. टोटल आपल्या किती जागा होत्या इथं 40. इथं 40 जागा दिसते विद्यार्थी मित्रांनो, पण त्यांनी सिलेक्शन यादी 39ची लावलेली आहे. कदाचित एक वॅकन्सी कमी झाली असेल. वेटिंग लिस्ट तुम्ही बघू शकता. आता
एस सी बी सीच्या जर बघितल्या एकूण 17 जागा, 4 जनरलसाठी आणि 5 ह्या आपल्या फिमेलसाठी होत्या. तर 4 जनरलसाठी म्हणल्यानंतर जर कट ऑफ जर बघितला तर इथे 138चा कट ऑफ लागलेला आहे आणि फिमेलसाठी 135चा कट ऑफ लागलेला आहे. म्हणजे एकंदर विचार करता हा कट ऑफ 130च्या वरतीच गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. बाकी जर बघितला SC-BC कॅटेगरीसाठी वेटिंग लिस्ट त्यांनी दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. आता EWSच्या वॅकन्सी किती होत्या? 17 वॅकन्सी होत्या. तर 17 पैकी ज्या आहेत 4 जनरलसाठी आणि 5 फिमेलसाठी, बाकी पॅरलल रिझर्वेशननुसार. जर इथे जर बघितलं तुम्ही तर EWSचा जर कट ऑफ जर 4 बघितला तर 131चा कट ऑफ आपल्याला लागलेला दिसतो आणि फिमेलसाठी जर बघितला तर 119चा कट ऑफ आपल्याला लागलेला दिसतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही तुमची लिस्ट आहे, ही वेटिंग लिस्ट आहे. तर ती तुम्ही बघू शकता. तर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि आता विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट लागत आहे, तर तुम्ही सतर्क राहा. मला लगेच जर अपडेट आली तर मी तुमच्यापर्यंत शेअर करेन. अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.